ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. नारळ हे भारतातील पारंपरिक पीक असून आपल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक भागाचा तो एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळेच नारळाच्या विविध उपयोगांमुळे त्याला कल्पवृक्ष असं संबोधलं जातं. नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यावर येणाऱ्या किडींचं नियंत्रण करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम बनलेलं आहे आणि म्हणूनच नारळावरील काळ्या डोक्याच्या अळीचं जैविक पद्धतीनं नियंत्रण कसं करायचं यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील कृषी कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर आनंद नरंगलकर हे आपल्यासोबत याविषयी चर्चा करणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, सर्वप्रथम नारळाविषयी, नारळाच्या पिकाविषयी सांगा. नारळ हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे. जगाचा जर विचार केला तर जगामध्ये जवळपास 12.19 दशलक्ष हेक्टरमध्ये नारळाचं उत्पादन घेतलं जातं. इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या 2 देशानंतर आपल्या देशाचा नंबर लागतो, म्हणजे भारताचा 3रा क्रमांक आहे. परंतु भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सुद्धा 2.14 दशलक्ष हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात नारळाचं क्षेत्र आहे. आणि त्याचबरोबर जर आपण उत्पादनाचा जर विचार केला तर 21,665 दशलक्ष नारळ आपल्याला दरवर्षी भारत देशामध्ये या नारळाचं उत्पादन मिळतं. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 33,000 हेक्टर क्षेत्र या नारळ पिकाखाली आहे आणि त्यापैकी जी नारळ उत्पादन देतात त्याचं जर क्षेत्र पाहिलं तर ते 22,268 हेक्टर एवढं आहे. आणि नारळाचं उत्पादन जर पाहिलं तर 11,065 लक्ष नारळ आपल्याला दरवर्षी आपल्या या महाराष्ट्र राज्यातून मिळतात. आणि कोकणातील सर्व जिल्हे म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या 5ही जिल्ह्यामध्ये नारळ मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. जसं नारळाचं उत्पादन जास्त आहे त्यामुळे नारळ वाढ जी आहे किंवा नारळ पिकाची मागणी जी आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात, शेतीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचबरोबर नारळावर किडींचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतो, तर त्या प्रादुर्भावाविषयी सांगा जरा. सर्वसाधारणपणे नारळ पिकावर 200 किडीची नोंद झालेली आहे. परंतु आपल्या राज्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच किडी आपल्याला आढळून येतात. त्या 20 प्रकारच्या किडी आहेत. तर सर्वात महत्त्वाची जी कीड आहे नारळावर येणारी ती सोंड्याभुंगा, त्यानंतर गेंड्याभुंगा, नारळावरील काळ्या डोक्याची अळी, नारळावरील इरिओफाइड माईट आणि उंदीर या किडी मोठ्या प्रमाणात नारळाचं नुकसान करत असतात. अच्छा, पण आजचा आपला विषयच आहे की नारळावरील काळ्या डोक्याच्या अळीचं जैविक पद्धतीने नियंत्रण. तर त्या अळीबद्दल सांगा. नारळावर जी काळ्या डोक्याची अळी असते ही सर्वसाधारणपणे ठाणे, पालघर आणि रायगड या 3 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. परंतु सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हा या जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात आढळते. परंतु ज्या ज्या भागामध्ये नारळ घेतलं जातं, उदाहरणामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा आहे आणि पुणे जिल्हा, जिथे नारळ लागवड केली जाते, या भागामध्ये सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आढळून येत आहे. पण मग ही कीड जी आहे ती फक्त नारळाच्या झाडावरच आढळते का इतर पिकांवर सुद्धा? तसं नाही. ही नारळ वर्गामध्ये येणारी जी पिकं आहेत, उदाहरणामध्ये ताड आहे, त्यानंतर सिंधी आहे, त्यानंतर त्याला आपण फॅन ट्री असं म्हणतो, या झाडावर सुद्धा ही काळ्या डोक्याची अळी येते. मग काळ्या डोक्याची जी अळी आहे ती नुकसान खूप मोठ्या प्रमाणात करते, तर कशा प्रकारे ती नुकसान पोहोचवते झाडाला? काळ्या डोक्याची अळी जी आहे ही सर्वसाधारणपणे वर्षभर या नारळ पिकामध्ये आढळून येते. नारळाच्या पानावर येणारी ही सर्वात मोठी कीड आहे. नारळाच्या पानावर खालच्या भागामध्ये
ही अळी जी आहे ती अंडी टाकते. जवळपास 68 पासून ते 200 पर्यंत ती अंडी टाकते. बर. अंडी घातल्यानंतर 5 दिवसामध्ये ही अंडी उबवून येतात. अच्छा. आणि त्यानंतर ही अळी त्या पानावर जे हरित द्रव्य असतं ते हरित द्रव्य खरडवून खाते आणि त्यामुळं पानाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. जवळपास 2 ते 2.5 महिन्यामध्ये या किडीचा कालावधी पूर्ण होत असतो. म्हणजे जीवनक्रम जो आहे तो 2 ते 2.5 महिन्यामध्ये होतो. बरं, मग ही कीड ओळखायची कशी ते सुद्धा सांगा, कारण वेगवेगळ्या अळी असतात पण माहिती खूप नसते. साधा आहे. तर जसा पिवळा रंग आणि करडा रंग, म्हणजे सुरुवातीला तो रंग पिवळा असतो या पतंगाचा बर. आणि नंतर कालावधीनंतर करडा होतो. आळी जर पाहिली आपण तर आळी ही जवळपास सर्वसाधारणपणे त्याचा रंग करडा असतो. अच्छा. आणि त्याला जे डोकं आहे ते काळं असतं, म्हणून त्याला आपण काळ्या डोक्याची आळी, सर्वसाधारण शेतकरी ही काळ्या डोक्याची आळी म्हणून संबोधतात. आणि अशा प्रकारे ही आळी नारळाच्या पिकाचं नुकसान करत असते. आणि मग ज्या म्हणजे नारळ झाडं आहेत नारळाची, त्याच्यावर जेव्हा ही कीड प्रादुर्भाव जो वाढल्यानंतर कोणती लक्षणं त्या झाडावर आपल्याला दिसून येतात, म्हणजे कसं ओळखायचं की आपल्याला ह्या किडीमुळे नुकसान झालेलं आहे? आणि मग ज्या म्हणजे नारळ झाडं आहेत नारळाची, त्याच्यावर जेव्हा ही कीड प्रादुर्भाव जो वाढल्यानंतर कोणती लक्षणं त्या झाडावर आपल्याला दिसून येतात, म्हणजे कसं ओळखायचं की आपल्याला ह्या किडीमुळे नुकसान झालेलं आहे? आपण बघितलं की नारळाच्या झाडावर जी कीड आहे, ज्याला आपण काळ्या डोक्याची आळी असं म्हणतो, ही जी काळ्या डोक्याची आळी आहे ती पानामधील हरित द्रव्य खाते. बरोबर. जर सुरुवातीच्या कालावधी पाहिलं तर तो पानाचा उलटा भाग करून आपण जर पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की ते हिरवा भाग झालेला दिसतो. परंतु नंतरच्या काळामध्ये तो पांढरा पडतो, तपकिरी दिसतो. आपण जर लांबून जर पाहिलं तर नारळ बागेमध्ये जसं आगीमुळे करपल्यासारखं दिसतं. आणि झाडाची जी पाते आहेत त्या पाते पूर्णपणे करड्या रंगाचे झालेले असतात आणि त्यातलं पूर्ण हरित द्रव्य निघून गेल्यामुळं झाड हे कमी, म्हणजे नारळ कमी लागतात त्या झाडांना. नारळाची जी छोटी छोटी फळं असतात त्याची गळ होते. अशा प्रकारे लक्षण आपल्याला या नारळाच्या काळ्या डोक्याच्या अळीचे लक्षात येतात. ह्या अळीचं नियंत्रण करण्यासाठी किंवा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली पाहिजे? सर्वसाधारणपणे शेतकरी रासायनिक पद्धत वापरतात, परंतु नारळाचा प्रत्येक भाग आपण वापरत असल्यामुळे शक्यतो आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही रासायनिक पद्धतीकडे न जाता जैविक पद्धतीने नियंत्रण केलं पाहिजे. त्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या किडीचा जो प्रादुर्भाव आहे सर्वसाधारण उन्हाळ्यामध्ये होत असतो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आपण त्या झाडाची, म्हणजे नारळाच्या माडाची जी पाते आहेत किंवा पानं आहेत जे प्रादुर्भावग्रस्त आहेत ही आपण काढून घ्यायची आणि ती जाळून टाकायची. हा पहिला उपाय आपण करायचा. आणि त्यानंतर दुसरा जो उपाय आहे जैविक नियंत्रण पद्धतीचा. आज आपण भारतामध्ये पाहिलं तर 41 प्रकारच्या ज्या किडी आहेत, ज्या परभक्षी कीटक आपण म्हणतो आणि परजीवी कीटक, अशा 2 प्रकारचे कीटक असतात. परजीवी कीटकामध्ये आपण पाहिलं तर गोनिबस नेफॅन्टिडिस आहे, ब्रॅचिमेरिया आहे किंवा ब्रॅकॉन आहे किंवा टेलेनोमस आहे, अशा प्रकारच्या ज्या किडी आहेत. आणि परभक्षी कीटकामध्ये जर आपण पाहिलं तर ब्रॅकॉन हिबेटर आहे किंवा ब्रॅकिमेरिया आपण म्हणतो त्याला आपण, किंवा झांतो पिंपला नावाचा एक कीटक आहे. अशा प्रकारची परभक्षी कीटक सुद्धा निसर्गामध्ये आढळून येतात. बरं, या सगळ्या कीटकांमध्ये गोनिओझस नेफॅन्टिडिस हा एक कीटक जो आहे परोपजीवी तो महत्वाचा आहे. तो महत्वाचा का मानला जातो? हा कीटक महत्वाचा याच्यासाठी मानला जातो की आपण त्याचा जरा स्वभाव पाहिला तर अंडी देण्याची जी पद्धत आहे या कीटकाची ती मोठ्या प्रमाणात अंडी घालते. त्याचबरोबर शोधून काढण्याची वृत्ती या कीटकामध्ये आहे. जिथे कुठे हे काळ्या डोक्याची आळी असेल त्याचा तो शोध घेते. शोध घेतल्यानंतर त्यावरती अंडी घालते. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जसं आपण एखाद्या कारखान्यामध्ये माल तयार करतो त्याप्रमाणे शेतामध्ये या परोपजीवी कीटकांची निर्मिती होत असते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात या कीटकाचा वापर आपण या काळ्या डोक्याच्या अळीच्या नियंत्रणासाठी करू शकतो. बरं, ह्या कीटकाचा म्हणजे गोनिओझस नेफॅन्टिडिस ह्या कीटकाचा जीवनक्रम कसा आहे, म्हणजे ते सांगणं सुद्धा गरजेचं आहे, तर त्याविषयी सांगा. जीवनक्रम आपण पाहूया की सर्वसाधारणपणे जी प्रौढ असतात हे मादी असते, फलित झाल्यानंतर ही मादी नारळाच्या पानावर जाऊन जिथे कुठे काळ्या डोक्याची आळी असेल तिथे जाऊन ती अंडी घालत असते. तो जो कालावधी 12 ते 13 दिवसामध्ये जवळपास 68 पासून ते जवळपास 250 पर्यंत ती अंडी घालते झाडाच्या त्या नारळाच्या काळ्या डोक्याच्या आळीवर. आणि त्यानंतर
त्याची जर वृत्ती पाहिली आपण तर एक कीटक सर्वसाधारणपणे 6 ते 7 आळ्यावर अंडी घालत असते. बरं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो आणि अशा प्रकारे त्याचा जीवनक्रम सुरू होतो आणि जीवनक्रम सुरू झाल्यानंतर वारंवार जवळपास दर 2 ते 2.5 महिन्यानंतर पुन्हा एक पिढी तयार होत असते. अच्छा. या कीटकाच्या वाढीसाठी सुद्धा काही उपयुक्त घटक तापमानातले आवश्यक असतात, तर त्याविषयी थोडं सांगा. या कीटकाच्या वाढीसाठी सुद्धा काही उपयुक्त घटक तापमानातले आवश्यक असतात, तर त्याविषयी थोडं सांगा. तापमानामध्ये जे आहे त्यामध्ये आपण म्हणतो की टेम्परेचर हे खूप महत्वाचं आहे. दुसरं जे आर्द्रता आहे, तापमान आणि आर्द्रता या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. जवळपास तापमान जर 25 डिग्री ते 30 डिग्री सेल्सिअस असेल आणि आर्द्रता ही 65 ते 80 असेल तर अशा वेळेस ही एक किडीच्या वाढीसाठी हे वातावरण उपयुक्त असतं. आणि जर आपण सनशाईन आवर म्हणतो किंवा सूर्यप्रकाशाचे तास, हे जर 12 तास सूर्यप्रकाश असेल तर तापमान, आर्द्रता आणि सूर्यप्रकाश या 3 घटकामुळे या किडीच्या वाढीसाठी अनुकूल आहेत. म्हणून अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारण अशी परिस्थिती फेब्रुवारी महिन्यामध्ये असते आणि हा जो फेब्रुवारी महिना आहे या किडीच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. म्हणजे तापमान, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण मग ही कीटक निर्मिती जी आहे ती एका विशिष्ट प्रकारे केली जाते, तर त्याविषयी सांगा. शेतकऱ्यांनी जर आपण ही कीटक आपल्या घरच्या घरी जर करायचं ठरवलं तर सर्वसाधारणपणे 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटरचा एक खोका, लाकडी खोका तयार केला किंवा सध्या बाजारामध्ये प्लास्टिकचे हे पण मिळतात, ट्रे मिळतात किंवा गमेले मिळतात प्लास्टिकचे. त्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे जे ज्वारी किंवा मका किंवा बाजरी किंवा तांदूळ असेल तर तांदूळ सुद्धा हे 2.5 किलो आपण भरडून घ्यायचे. त्याचे 2 ते 3 तुकडे करून भरडून घ्यायचे. त्यानंतर जाडसर घ्यायचे, ते त्या बॉक्समध्ये टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जो लागणार आहे ते शेंगदाणे, एक 100 ग्राम शेंगदाणे अधिक त्यानंतर ईस्ट पावडर 10 ग्राम प्रति बॉक्स आणि अर्धा ग्राम स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट हे वापरायचं, कारण इतर कुठलेही रोग त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून. अशा प्रकारे याचं जे मिश्रण तयार करून त्यावर आपण जर अर्धा सीसी म्हणजे जवळपास 9 ते 10 हजार क्रायसोपाचे म्हणजे क्रायसोपरला जर आपण म्हणतो आपण ते कॉर्सेराचे, क्रायसोपरला नाही कॉर्सेरा, जर आपण भाताचा पतंग म्हणतो, कॉर्सेराची जर अंडी आपण 9 ते 10 हजार त्या बॉक्समध्ये भरली आणि जवळपास 1 महिन्यापर्यंत ठेवायची. म्हणजे 20 ते 22 दिवसानंतर त्यामध्ये अळ्या तयार होतात. त्या अळ्या आपण वेगळ्या काढून घ्यायच्या आणि त्या अळ्यावर आपण या गोनिओजसची निर्मिती करू शकतो. आणि मग त्या पुढची पण काही स्टेप आहे की ती ट्यूब मध्ये ते भरून? पुढे मध्ये आपण एखादी छोटीशी ट्यूब घेतो, त्या ट्यूब मध्ये एक अळी म्हणजे कॉर्सेराची एक अळी त्यामध्ये सोडायची आणि जी फलित झालेली मादी गोनिओजसची असेल ती गोनिओजसची मादी त्या ट्यूब मध्ये सोडायची किंवा भरणीमध्ये सोडलं तरी चालतं. भरणीमध्ये अळ्या टाकायच्या आणि गोनिओजसचे फलित झालेली मादी सोडायची. 1-2 दिवसामध्ये या माद्या त्यावर अंडी टाकतात आणि जवळपास 7 ते 8 दिवसाच्या कालावधीमध्ये कोष तयार होतात आणि त्यानंतर प्रौढ तयार होतात. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सुद्धा शेतकरी आपण या गोनिओजसची निर्मिती करू शकतात आणि ही जी निर्मिती तयार झाल्यानंतर आपण त्याचा उपयोग या जैविक पद्धतीने नारळाच्या काळडोक्याच्या अळीसाठी करू शकतो. म्हणजे एकीकडे आपण जे घटक आहेत वेगवेगळे, तर ते घटक आपण सगळे पाहून नारळाचं जे किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दुसऱ्या परोपजीवी कीटकांची आपण निर्मिती करतोय आणि त्यांच्यातर्फे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे जे जैविक पद्धतीने नियंत्रण करताना गोनिओजसचे जे किडे आहेत, कीटक आहेत, ते नारळ बागेमध्ये सोडण्याची सुद्धा एक वेळ आहे, तर ती किंवा पद्धत आहे, तर त्याविषयी सांगा. नारळ बागेमध्ये या गोनिओजस आपल्याला सोडायचा आहे तर सर्वसाधारणपणे आपण एका टेस्ट ट्यूबमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये आपण हे गोनिओजस घ्यायचे. 2 प्रकारे आपल्याला सोडता येतं. एक तर कोश अवस्थेमध्ये आपण सोडू शकतो किंवा प्रौढ सोडू शकतो. जर कोश अवस्थेमध्ये असेल तर आपण त्या कागदाच्या स्ट्रीपवर 10 ते 12 या प्रमाणामध्ये ते कोश चिटकवून घेऊन त्यानंतर नारळाच्या झाडावर एखाद्या माणसाला चढवून आपण नारळाच्या क्राऊन मध्ये पानाच्या बाजूला आपण हे स्टेपल करायचे म्हणजे चिटकवून घ्यायचे. एका झाडाला 10 ते 12 याप्रमाणे. आणि जर आपल्याला प्रौढ सोडायचे असतील तर बरणीमध्ये जमिनीपासून सर्वसाधारणपणे 2 ते 3
मीटरवर मीटर. अंतरावर बर. आपण ती भरणी धरायची त्या खोडावर नारळाच्या बर. हं. आणि हाताच्या साहाय्यानं थोडंसं त्याला त्या भरणीवर टॅप करायचा अच्छा. आणि त्यानंतर त्यातून जे प्रौढ असेल ते त्या खोडावर जातात. अच्छा. जवळपास 2 ते 3 तासामध्ये ते नारळाच्या पानापर्यंत पोहोचू शकतात. बरं. अशा पद्धतीनं आपण खूप साध्या पद्धतीनं शेतकऱ्यांना या गोणीओझस नारळाच्या बागेमध्ये सोडता येतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण हे गोणीओझस सोडत असतो त्याचं प्रमाण हे 3500 बरं. प्रति हेक्टर याप्रमाणे आहे आणि सर्वसाधारणपणे बागेमध्ये समप्रमाणात या गोणीओझसचा प्रसार जसा होईल त्याप्रमाणे आपण ती गोणीओझस सोडायची आहे. आणि हे कीटक सोडण्याची काही वेळ आहे किंवा किती वेळा हे नारळ बागेमध्ये सोडायचे हे गोणीओझस हे किडे, तर ते सांगा. गोणीओझस नेफेंटिडिस ही जी कीड आहे हां. आपण जसं तापमान वाढतं हां. तर सर्वांना त्रास होतो. हां. तर ही सुद्धा जीव आहे. बरोबर. जसं आपण जगा आणि जगू द्या हा हो, हो. निसर्गाचा नियम आहे. बरोबर. त्याप्रमाणे ही जी कीटक आहे हे सर्वसाधारणपणे सकाळच्या वेळी किंवा अंधुक प्रकाश असेल संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर हां. अशा 2 वेळा आपल्याला सोडता येऊ शकतं. त्यामुळे त्याला सूर्यप्रकाशाचा त्रास होणार नाही आणि जास्तीत जास्त गोणीओझसच्या आळ्यावरती परोपजीवी कीटक जगू शकते. पण सगळ्यांनाच ह्या गोणीओझस कीटक जे आहेत त्यांची निर्मिती करणं शक्य नाही, तर मग हे तयार कीटक कुठे मिळतात? हे जे तयार करणारे कीटक आहेत हां. आमचं प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र फाटे या ठिकाणी जर आपण आगाऊ नोंदणी केली अच्छा. म्हणजे मागणी नाव केली नोंदणी. हां. तर आपण तेथील शास्त्रज्ञ तुम्हाला हे कीटक तयार करून तुमच्यापर्यंत पोहोच करू शकतात. पण ते अगदी सहज उपलब्ध होतात की मग त्याच्यासाठी काही मदत पण आहे शासनाची? शासनाची त्यासाठी मदत नाहीये, परंतु जर तुम्ही मागणी केली तर त्याचा दर जो आहे 2 रुपये प्रति नग याप्रमाणे आहे. याप्रमाणे शेतकऱ्यांनी विकत घेऊन 1 महिना अगोदर जर नोंदणी केली तर हे कीटक सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आणि आपण एक वेळेस जर या बागेमध्ये आपण हे कीटक सोडले तर सर्वसाधारणपणे 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत त्याला पुन्हा आपल्याला फवारणी करण्याची किंवा इतर कुठल्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. म्हणून जसं एकदा सोडल्यानंतर वर्षानुवर्षे सुद्धा 4 ते 5 वर्ष आपण सलग सोडलं तर पुढे आयुष्यभर आपल्याला त्या कीटकांना सोडावं लागत नाही. त्या तिथेच राहतात आणि अशा प्रकारे या काळ्या डोक्याच्या अळीचं नियंत्रण निसर्गताच होत असतं. पण कीटकनाशकाच्या फवारणी नंतर कशा प्रकारे हे परोपजीवी कीटक जे आहेत ते सोडले जातात? परोपजीवी कीटक सोडण्याच्या अगोदर जवळपास 3 आठवडे बर आपण ते फवारणी केलेली आहे किंवा नाही याची काळजी घ्यावी. अच्छा. आणि जर सोडल्यानंतर सुद्धा आपण त्यामध्ये कीटकनाशकाची फवारणी करू नये. जर आपण या कीटकाचं संगोपन चांगल्या प्रकारे निसर्गतः जर व्हायचं असेल तर कुठल्याही प्रकारची फवारणी नारळ बागेमध्ये करता कामा नये. आणि एकूणच म्हणजे या ही जेव्हा प्रक्रिया आहे म्हणजे ज्यांची नारळाची खूप झाडं आहेत त्यांनी जर अशा प्रकारे गोणीओझस जे किडे आहेत कीटक आहेत ते जर वापरून ह्या अळींचा काळ्या डोक्याच्या अळीचं जैविक पद्धतीने नियंत्रण केलं तर नक्कीच निसर्गाला तर हानी पोहोचणार नाहीच, शिवाय उत्पादनामध्ये वाढ होईल आणि मला वाटतं तो शेतकरी जो आहे त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होईल. तर याविषयी म्हणजे आपल्या जे तरुण शेतकरी आहेत किंवा जे काहीतरी करू इच्छित आहेत या शेतीमध्ये काहीतरी वेगळं, त्यांच्यासाठी काय सांगाल? आपण आपल्या भागामध्ये जिथे नारळाच्या बागा आहेत तर नारळाच्या बागेमध्ये जे गोणीओझस असतील किंवा जे काळ्या डोक्याचे आळे असतील आपण आणून घरच्या घरी सुद्धा या कीटकाचं संगोपन करू शकतो. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जे बेरोजगार मुलं आहेत तरुण आहेत यांनी सुद्धा थोडंसं 8 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन जर आपण घरच्या घरी छोट्याशा लॅबमध्ये या किडीचं उत्पादन केलं तर शेतकऱ्यांची ही मागणी आहे. आपण तिथल्या तिथे शेतकऱ्यांना हे पोहोचू शकतो. एक उद्योग निर्मिती पण होईल आणि निसर्गाचाही आपण समतोल राखू शकू आणि जे रासायनिक कीटकनाशक आहे त्याचाही वापर कमी होईल आणि पर्यावरणामध्ये त्यामध्ये चांगला फायदा होईल. हा म्हणजे एकूणच हा एक जोडधंदा सुद्धा तरुणांसाठी उपलब्ध होतोय आणि खरंच खूप मोलाचं मार्गदर्शन केलं सर. तर अशा प्रकारे सरांनी सांगितलं तशा प्रकारे जर नारळावर येणाऱ्या काळ्या डोक्याच्या अळीचं अशा प्रकारे जैविक पद्धतीनं जर का आपण नियंत्रण ठेवलं तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल, त्याचबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यास सुद्धा मदत होईल. तेव्हा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादनामध्ये वाढ केली पाहिजे. सर, तुम्ही आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार.
सह्याद्री वाहिनीने मला सहभाग करून घेतल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.